आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नागपूर येथील एम्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणे हा डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाचा गौरव आहे, असे गौरवोद्गार डॉक्टर अनंत भास्करराव पंढरे यांनी काढले। डॉक्टर पंढरे हे जालन्याचे भूमिपुत्र आहेत। त्यांचे बालपण शिक्षण जालन्यातच झाले। त्यांच्या या उत्तुंग भरारीनिमित्त सम्यक परिवाराच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते। सत्कार देखील तेवढ्याच दिग्गज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। ते होते डॉक्टर विजय चौथाईवाले, जे कार्यकारी समिती विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार व प्रभारी महाराष्ट्र व्यवहार विभागचे सदस्य आहेत। प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव, तर प्रमुख उपस्थितीमध्ये रोटरीचे प्रांतपाल डॉक्टर सुरेश साबू, गुरु गणेश तपोधामचे अध्यक्ष सुदेश करवा आणि डॉक्टर सीमा पंढरे यांच्यासह अतुल वझरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती। डॉक्टर पंढरे यांच्या कार्याचा आढावा आणि संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा www.edtvjalna.com। आता पाहूयात सत्कार समारंभ। मागच्या 30 वर्षापासून अडीअडचणी संभ्रमावस्थेत मला मार्गदर्शन करणारे माननीय प्रांत संघचालक श्री अनिल भालेराव, डॉक्टर सुरेश साबू, माझा अगदी चांगला मित्र सुदेश सकलेचा, मी कसाही असलो तरी सहन करणारी माझी पत्नी आणि हा सगळा घाट ज्यांनी घातला, हा कट ज्यांनी रचला, असे श्री विजय देशमुख, अतुल वझरकर, डॉक्टर सबनीस आणि सर्व संयोजक सम्यक परिवार। हे जरा जास्तच झालं आहे मला आता। मी जे काम करतो आणि ज्यांच्यासोबत काम करतो त्यामध्ये इतरांचं कौतुक करणं एवढंच आमचं काम आहे, माझं तर नक्कीच आहे। त्यामुळे कदाचित पहिलीच वेळ असेल की ज्यामध्ये मी असा शांतपणे बसून आहे, काही काम करत नाही आहे, नियोजनात आयोजनात नाही आहे आणि अनिलजी माझं कौतुक करतायत, म्हणजे जरा थोडंसं जास्त झालं। मला राहून राहून आश्चर्य वाटते की जालन्यातल्या माझ्या मित्रमंडळींना माझं एवढं कौतुक करावं वाटावं, इतक्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमावा। हे 30 वर्ष मी करत आलेलो आहे इतरांसाठी, त्यामुळे माझ्यासाठी कोणी करतंय हे जरा मला कान फोडल्यासारखं किंवा पण जालन्याचं निमंत्रण आहे म्हटल्यावर मी टाळत नाही कुठलंच। जालन्याहून बोलावणं आलं आहे आणि जालन्याची आपली मित्रमंडळी, मग तो सत्कार असो काम असो, त्यामुळे आणि मला नाही वाटत जालन्याशिवाय इतर कोणी माझा सत्कार पण करतील। या सभागृहामध्ये 2-3 खूप छान आणि खास गोष्टी झालेल्या आहेत। माझ्या येण्याचं सार्थक झालं असं मला वाटतं। मानपत्र, भाषणं आणि हे तर सगळं आहेच आहे, पण माझे 2 शिक्षक शाळेतले इथे उपस्थित आहेत। जोशी सर आणि सागर सर दोघंही आवर्जून इथे आले, त्याच्याबद्दल अतिशय आनंद वाटतोय आणि सरांचे धन्यवाद। सर पण आले। जेव्हा हे निमंत्रण स्वीकारलं तेव्हा मी किरण जोशी आणि प्रवीण चोरडिया माझे क्लासमेट, आमच्या तिघांपैकी कोणी नापास झालेलं नाही। थोडासा वात्य असेल थोडं सहन करू, बाकी संस्थेसाठी काही करत असेल तर पाहूया। या प्रकारचा कानाडोळा आणि या प्रकारची मोकळीक दिल्यामुळे हेडगेवार रुग्णालय आणि त्या संस्थेमध्ये काही काम करता आलं। मात्र एम्समध्ये गेल्यावर असं लक्षात आलं की वातावरण पूर्णतः वेगळं आहे।
एम्स जितकं छान आहे तितकंच चॅलेंजिंग पण आहे. छान या अर्थाने आहे की एम्समध्ये सगळे सिस्टीम्स, सरकारचे नियम, बजेट कसं सँक्शन करायचं त्याची पद्धत, माणूस कसा घ्यायचा त्याची पद्धत, इंटरव्ह्यू कोण घेणार, रिपोर्टिंग कोणाला करायचं, अधिकारी कोण, वेगवेगळ्या कमिटी अतिशय सक्षम पद्धतीने चालतात. म्हणजे सिस्टीम ओरिएंटेड इन्स्टिट्यूशन आहे. सध्याच्या केंद्र सरकारचं ते कर्तृत्व आहे की त्यांनी दिल्ली एम्सच्या आधारावर सुधारणा करून इतर 22 एम्स तयार केले आणि त्या एम्सला एका सिस्टीम ओरिएंटेड फंक्शनिंगमध्ये पूर्णपणे बांधलेलं आहे. त्यामुळे लीडरशिप प्रोव्हाइड करणं आणि त्या एम्समध्ये काम करणाऱ्यांच्या मनामध्ये उत्तेजना निर्माण करणं की आपण काहीतरी भव्य करून दाखवू, चला आपण आपलं एम्स हे नागपूर एम्स न ठेवता दिल्ली एम्ससारखं करू, एवढाच माझा जॉब आहे. सुदैवाने पहिल्याच महिन्यामध्ये एम्सचं चार्ज घेतल्या पहिलं चॅलेंज असं लक्षात आलं की एम्सचं जे एकूण कामकाज आहे, जितकी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जेवढे पेशंट्स येतात, साधारणतः 4000 रुग्ण रोज येतात तिथे, 850 रुग्ण सतत ॲडमिट असतात. या सगळ्या व्यापाला जेवढे कर्मचारी लागतात त्यापेक्षा फक्त 40% कर्मचारी एम्समध्ये कार्यरत होते. 60% वॅकन्सी किंवा ज्याला म्हणता येईल उणीव, कमतरता. आणि हे नागपूर एम्स मागच्या 2 वर्षापासून माणसांची संख्या वाढवून मिळावी याच्यासाठी सरकारबरोबर पत्रव्यवहार वार्तालाप करत होतो. माझं सुदैव काय म्हणतात त्याला, कावळा बसायला फांदी तुटायला एकच वेळ झाली काय. आणि पहिल्याच मीटिंगमध्ये ज्या पद्धतीने मी काही बोलू शकलो, मांडू शकलो नड्डाजींकडे, कदाचित हेडगेवार रुग्णालयाची पार्श्वभूमी त्याला कारणीभूत झाली असेल. आणि पहिल्याच महिन्यात 507 नवीन जागा भरल्या गेल्या. लो हँगिंग फ्रूट म्हणतात तसं मलाही असं वाटायला लागलं आणि एम्समध्ये काही करू शकतो. तिथून आता पुढे हा विषय प्रवास सुरू झाला आहे. आता हा 3राच महिना आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये जालन्यामध्ये माझा सत्कार होईल असं मला बिलकुल वाटलं नव्हतं. याचं कारण जी मंडळी माझा सत्कार करतायत आत्ता ती तितकीच बिझी, तितकीच मोठी आहेत, तितकंच सामाजिक कामात स्वतःला वाहून घेतलेलं आहे. विजय देशमुख असतील, अतुल वझरकर आहेत, सुरेश केसापूरकर आहेत, आणखी बरेच जण आहेत. मामा आहे तिथे माझे मार्गदर्शक, वडिलांचे मित्र. यांना माझ्यासारख्याचा सत्कार करायची फुरसत मिळेल, पण त्यांनी एक घाट घडवून आणला याच्याबद्दल मला थोडंसं आश्चर्य आणि बराचसा आनंद होतो. त्यांच्या कामाची ओळख ही कधीही होणं शक्य नाही असं मला वाटतं. कधीच नाही. मी कितीही सांगितलं, कारण काही गोष्टी अशा आहेत की ज्या मी सांगू पण शकत नाही. त्यांनी या देशासाठी आणि मागच्या 12-13 वर्षांमध्ये पडद्यामागे राहून जे काम केलेलं आहे त्याची तुलना होणे शक्य नाही. अशा अनेक स्वयंसेवकांनी कामं केली आहेत, सतत करतात, पक्षातले कार्यकर्तेही करतात. पण मोदीजींचा 2014 साली जेव्हा विजय झाला, मोदी आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार असं लक्षात आलं, त्या क्षणी विजय चौथाईवाले आपली बॅग उचलून परत आपल्या टोरेंट कंपनी अहमदाबादला नोकरीला रुजू झाले. ते आता माझं काम संपलं, माझ्यावर जबाबदारी होती इलेक्शनमध्ये मदत करण्याची. आता मोदीजी आलेले आहेत, मी परत चाललो. आणि त्यांनी नोकरी सुरू केली. अमितभाई शहांनी त्यांना पुन्हा तिकडे विनंती करून त्यांच्या मालकाला, टोरेंट कंपनीचे मालक, आणि त्यांना विनंती केली की विजय चौथाईवाले आम्हाला नेहमीसाठीच हवे आहेत. आणि त्यांचं दिल्लीला ट्रान्सफर झाली. पहिले 5 वर्ष आणि त्याच्या पुढची आत्ताची 6-7 वर्ष माननीय नरेंद्रजी मोदी परदेशातले जे संबंध अतिशय उत्तम प्रकारे बांधत आहे
ज्या प्रकारची रिलेशनशिप इतर राष्ट्रांशी आणि राष्ट्रप्रमुखांशी होते आहे, त्याच्या मागे विजय चौथरवाल आहे. त्यांचा अभ्यास, त्यांचा प्रवास, मोदीजी जाण्यापूर्वीचा प्रवास, रिलेशनशिप मेंटेन करणे, यामुळे आज हे शक्य झालं आहे. त्यामुळे विजयजी इथे आलेत हा एक त्यातला आनंदाचा भाग. तिसरी चांगली आणि खास गोष्ट म्हणजे त्यानिमित्ताने संभाजीनगरहून माझेही सहकारी काही आले. ज्यांनी हेडगेवार रुग्णालयात मला ओढलं असे डॉक्टर सतीश कुलकर्णी, डॉक्टर अश्विनी कुमार तोडकरी, कदाचित ते आशेने आलेले असतील की याच्या काहीतरी 4 न कळलेल्या गोष्टी कळतील आपल्याला. जालन्याचे लोक काहीतरी असं सांगतील की ज्याच्यामुळे आत्तापर्यंत माहीत नसलेलं कळेल. त्याच्यासोबतच माझे नवीन तरुण सहकारी अविनाश बुचे आणि महेश देशपांडे पण आले. आमच्या नवीन कॉलेजच्या डीन डॉक्टर स्वाती शिरडकर, डॉक्टर मंजू कुलकर्णी, ही सगळी मंडळी याला जालन्यात कोणी घडवलं आणि कोण जबाबदार आहे याला आमच्याकडे पाठवण्यात, हे पाहायला कदाचित आले असावे. एवढं कौतुक करून घेण्याची सवय नाही आहे. आणखी एक चौथी आणि महत्त्वाची गोष्ट विजय आणि त्यांच्या टीमने केलेली आहे, ते म्हणजे माझं संपूर्ण नाव छापलं आहे. कारण जालन्यात आल्यावर भास्कररावांचा अनंत पंढरे म्हणल्याशिवाय त्याला काही किंमत नाही. माझ्या वडिलांनी जे काही इथे जनसंपर्क, चांगुलपणा, मैत्री निर्माण करून ठेवली, ग्राहक पंच, विश्व हिंदू परिषद, या सगळ्या कामातून जे आपलेपणा निर्माण केलेला आहे, त्याच्या बॅकग्राऊंडवर मी या जालना शहरामध्ये आत्ता आज आलेलो आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा संयोजकांचे आभार मानतो की माझं अनंत भास्करराव पंढरे असं पूर्ण नाव छापलं जातं. अनिलजी म्हटल्याप्रमाणे एम्सची नेमणूक ही काम करण्यासाठीची आहे, सत्कार स्वीकारण्यासाठी नाही. मला आठवतं आहे मी आपल्या संभाजीनगरच्या मेडिकल कॉलेजच्या कामानिमित्त श्री नड्डाजींची अपॉइंटमेंट मागत होतो. मला त्यांच्या कानावर टाकायचं होतं की आमच्याकडे लक्ष ठेवा, आम्ही खूप चांगलं काम करतो आहे. की मधली जी ब्युरोक्रॅटिक आणि लाल फितीचा कारभार असतो त्याच्यामध्ये आमचं काम अडकू नये, म्हणून मी सारखा त्यांच्या मागे होतो की मला भेट द्या. एक दिवस अचानक त्यांनी भेटीला बोलवलं की उद्या सायंकाळी भेटीला या. रात्री 10:30-11 वाजता ती भेट झाली आणि मी गेल्या गेल्या त्यांनी माझ्या हातात पुष्पगुच्छ दिला आणि बधाई हो म्हणाली. माझ्या कामासाठी गेलो होतो आणि मला बधाई हो म्हटल्यामुळे मी जरा आणि बंधू भगिनी बधाई किस बात की है, अरे आपको पता नहीं क्या, मतलब नहीं क्या बताइए, नहीं हम आपको एम्स नागपुर के अध्यक्ष बना रहे हैं. मी ऑलरेडी इंडियन रेड क्रॉसचं व्हाईस चेअरमन आहे. त्यामुळे माझ्या त्या काही डोक्यात तो विषय शिरला पण नाही. त्याचं फार गांभीर्यही मला काही त्यावेळेस कळालं नाही. त्यांचं एक वाक्य मात्र लक्षात राहिलं की आपके ऊपर जिम्मेदारी है, नागपुर एम्स को दिल्ली एम्स के जैसा बना दीजिए अगले 6 साल में. त्यांच्या त्या वाक्याने जरा मी जागा झालो की आता ही जबाबदारी आहे. नागपूर एम्सची अध्यक्षपद किंवा तिथली नेमणूक म्हणजे काहीतरी विशेष आहे हे मला आता जाणवू लागले. आता असं वाटायला लागले व आपले जुने मित्र पण सुदेशसारखे अनंत पंढरे सर वगैरे म्हणू लागले आणि काहीतरी गडबड झाल्याचा भास व्हायला लागलेला. किंवा प्रवीण चोरडिया अरे पंढरेजी पंढरेजी म्हणायला लागला आहे.
एम्सवरती नेमणूक होणं हा हेडगेवार रुग्णालयाचा गौरव आहे, याच्याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही. आणि हेडगेवार रुग्णालयाने जी प्रतिमा निर्माण केलेली आहे, ज्या प्रकारची सेवा देऊन, ज्या प्रकारचं काम अनेकांनी, माझी पत्नी, इथे आलेले सगळे सहकारी यांनी कष्ट करून जी निर्माण केली आहे, त्याच्यावर भरोसा ठेवून एम्सचं काही काम हा नीट करू शकेल का असं त्यांना वाटत असावं, याच्यात मला शंका नाही. कारण हेडगेवार रुग्णालय हा एक वेगळा प्रयोग आहे आणि त्या प्रयोगामध्ये माझं काही योगदान आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. इथे बसून बऱ्याचशा, आत्ता मी वाचत होतो, त्या ऐकत होतो, सन्मानपत्रामध्ये सुद्धा दत्ताजी भाले रक्त केंद्र, आरोग्य केंद्र, हेडगेवार रुग्णालय आणि आता श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे मेडिकल कॉलेज, या सगळ्यांच्या टीममधला एक सक्रिय सदस्य या नात्याने मी 35 वर्ष काम केलं आहे, आजही करतो. त्यामुळे तुम्हाला किती वाटत असलं की हा खूप कर्तबगार आणि फारच भारी माणूस आहे वा, तर भारी वगैरे काही नाही, ते भारी समोर बसलेत आणि मी त्याचा एक भाग आहे.